नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर। बघा, आपण जी काही आपल्या एनटीपीसीची तसेच ग्रुप डी रेल्वे ग्रुप डी तसेच एनटीपीसी साठीचा जो काही क्रॅश कोर्स सुरू आहे, ज्याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट आपण मॅथ्स चालू केलेला आहे, ज्याच्यामधील पहिला चॅप्टर आहे नंबर सिस्टम। ठीक आहे, त्याचं पुढील लेक्चर घेत आहोत। पण त्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या आत्मबल फाउंडेशन या प्लॅटफॉर्मवरून येणाऱ्या 1 तारखेपासून दररोज आपण एक लाईव्ह लेक्चर घेणार आहोत चालू घडामोडीसाठी, दररोजच्या करंट अफेअरसाठी। आणि लक्षात ठेवा, त्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या सर्व परीक्षांच्यासाठी महत्त्वाच्या असतील, कारण की आपल्याला माहिती आहे प्रत्येक परीक्षांच्या मध्ये चालू घडामोडी हा महत्त्वाचा घटक तयार होत आहे, हा अगदी महत्त्वाचा घटक आहे। मुळात ज्या काही इतर स्टॅटिक गोष्टी विचारल्या जातात जीके जीएस मधल्या, त्या सुद्धा करंट बेस्ड, म्हणजे करंट मध्ये एखादी जर घटना घडलेली असेल तर त्याला धरूनच ती गोष्ट विचारली जाते। त्यामुळे तिथे तुम्हाला फायदा व्हावा, मराठी विद्यार्थ्यांना हिंदू सारखे पेपर असतील किंवा महत्त्वाचे जे काही इंग्लिश मधले वाचले जाणारे पेपर्स असतील किंवा मराठीतून लोकसत्ता सारखा पेपर असेल, योजना असेल, लोकराज्य असेल, कुरुक्षेत्र असेल, ह्या गोष्टी जास्तीत जास्त मराठीतून मी सांगण्याचा ह्या लाईव्ह लेक्चर मधून प्रयत्न करेन। तरी तुम्ही जास्तीत जास्त मित्रांनी 1 तारखेपासून त्या लाईव्ह लेक्चरसाठी तयार राहा, त्याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी फायदा होईल। बघा, आपण ही आपली लेक्चर सिरीज चालू करूया। त्याआधी फक्त सर्व विद्यार्थ्यांना मी एक सांगतो की ही लेक्चर सिरीज किंवा हे आमचं चॅनल आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवा, आणि जेवढ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत हे चॅनल जाईल त्या पद्धतीने आम्ही तसा चांगल्यात चांगला कंटेंट ह्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करू। ठीक आहे, बघा पुढील जे लेक्चर चालू आहे ते चालू करायच्या अगोदर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मी मागील लेक्चरच्या शेवटी दिलेला होता। ठीक आहे, आता हा प्रश्न मी एकदा सोडवून सांगतो। बघा काय आहे, 5चा घन अधिक 6चा घन अधिक 7चा घन आणि हे 10चा घन पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, त्याची बेरीज करायची आहे। आपला सिंपल एक फॉर्म्युला आहे घनांची हे करायसाठी, n+1/2 आणि त्याचा वर्ग, बरोबर आहे का? हा फॉर्म्युला आहे कशासाठी? घनांची बेरीज करायसाठी। बरं, हे n म्हणजे काय? एकूण किती आहेत ते, एकूण किती जण आहेत। आता तुम्ही काय करणार माहिती आहे का, काही जण चूक करणार। कुठं? इथं यांच्या ठिकाणी डायरेक्टली 10 टाकणार, 10, आणि ती सगळ्यात मोठी चूक होणार। हा, सुरुवातीला 10 टाकायला पाहिजे, पण डायरेक्टली ते उत्तर लिहिणार, तिथं चूक होणार। कारण हा जो फॉर्म्युला आहे की नाही, हा फॉर्म्युला कशासाठी आहे? 1 पासून 10 पर्यंत, 1 पासून 10 पर्यंत। इथे 1 पासून आहे का? नाही। किती पासून आहे? 5 पासून आहे, बरोबर आहे। मग इथे सेम फंडा वापरू शकतो आपण। काय? समजा 1 ते 10 पर्यंत आहे, बरोबर आहे की नाही? माझा फॉर्म्युला कशासाठी आहे? 1 ते 10 पर्यंत साठी आहे। मला काय सांगितले? 5 ते 10 पर्यंतची बेरीज काढायला सांगितले। बरं, मी काय केलं जरा लक्ष द्या। 1 ते 10 पर्यंत पहिला बेरीज काढली, सगळ्यांची बेरीज काढली, बरोबर आहे का? आणि त्यानंतर 1 ते 4 पर्यंतची बेरीज काढली। बघा, पहिल्यांदा काय केलं मी, 1 ते 10 पर्यंत सगळ्याची बेरीज काढली, 1 ते 4 पर्यंत बेरीज त्याच्यातनं वजा करून टाकली, तर राहिलं 5 ते 10 ना, राहिलं हे का नाही, म्हणजे उत्तर आलं का नाही? लक्षात ठेवा, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। बरं, आणि त्यासाठी मागील लेक्चर तुम्ही व्यवस्थित पाहणं फार गरजेचं आहे। जी एनटीपीसी क्रॅश कोर्स म्हणजे ग्रुप डी साठीचा, त्याच्यासाठीची वेगळीच प्लेलिस्ट आहे, तुम्ही ग्रुप ह्याच्यावर जाऊन चॅनलवर जाऊन बघू शकता, त्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसतील। ओके, आता जरा बघा, पहिल्यांदा आपण काय करूया, 1 ते 10 घनसंख्यांची बेरीज करूया। कसं करणार? n × n+1/2 त्याचा वर्ग, हा फॉर्म्युला वापरून। मला सांगा, n म्हणजे एकूण किती आहेत अंक? 10, बरोबर आहे। n+1 म्हणजे 10च्या पुढची संख्या 11, 11 भागिले 2 आणि त्याचा वर्ग, हे आहे असं इथं मांडलं, बरोबर आहे। आता वजा मला काय करायला पाहिजे? 1 ते 4, 1 ते 4 घनांची। मग 1 ते 4 मला जर करायचे असेल, 1 ते 4 मी याच्या आधी एकदा आणि 100 वेळा सांगितलेलं आहे, 5 याच्यात घ्यायचा नाही, 100 वेळा सांगतोय, 5 सोडून त्याच्या आधीपर्यंतच्या घनांची बेरीज करायची। मग किती पर्यंतच्या? 4 पर्यंतच्या। कसं करणार? 4 n म्हणजे किती असणार? 4, 4चा पुढचा अंक 5 भागिले 2 आणि त्याचा वर्ग। जर याच्यातल्या काही गोष्टी समजत नसतील तर मागील लेक्चर बघा, नक्की समजतील। ठीक आहे, आणि नाही तरी पण समजत असतील तर कमेंट बॉक्समध्ये द्या, नक्की परत समजावून सांगितल्या जातील। ओके, शनिवारच्या लाईव्ह लेक्चरमध्ये बघा, मी इथं काय केलं, बेक के बे, बे पंचे 10 सोडवलं, त्यानंतर बेक के बे सोडवलं, 2 दुने 4।
आता बघा 5 गुणिले 11 55, म्हणजे इथं काय आला 55चा वर्ग वजा 2 गुणिले 5 10, 10चा वर्ग बरोबर किती हे काढायचं आहे तुम्हाला. आणि हेच काय असेल माझं उत्तर असेल ना. बरं 55चा वर्ग काढायचा कसा आम्ही सांगितलेलं होतं, ज्याच्या एकक स्थानी 5 आहे काय करायचं डायरेक्टली 5 5 25 आणि 5च्या पुढचा अंक 6 6 5 30, म्हणजे 3025 हे उत्तर येईल. सांगितलेलं आहे याच्या आधी हे. वजा 10चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 100 आहे बरोबर किती येईल 3025 वजा 100 बरोबर किती येईल 5 2 9 2 बरोबर आहे ना. वजा बाकी 2925 हे तुमचं उत्तर येईल. लक्षात ठेवा हे तुमचं काय असेल फायनल आन्सर असेल. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ओके. आता बघा पुढचा प्रश्न आहे, पुढच्या टाईपचा आणि जरासा वेगळा प्रश्न आहे. जरा लक्ष द्या याच्यामध्ये. 2 पद्धतीने मी सोडवून सांगतो हा प्रश्न. तुम्हाला जी कोणती पद्धत सोपी वाटेल ती पद्धत वापरा. दोन्ही पद्धत वापरू शकता. एक पद्धत ट्रेडिशनल आहे फॉर्म्युला वापरून आणि दुसरी पद्धत डायरेक्टली आहे. पण दोन्हीमध्ये थोडासा फॉर्म्युला हा वापरायलाच पाहिजे. पण मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे फॉर्म्युला वापरायची काही गरज नाही. सारखे सारखे प्रश्न सोडवा, फॉर्म्युलाची पाठ करायची, त्याला मेमराईज करायची काही आवश्यकता नसते. ओके. बघा 50 नंतर येणारी चौथी समसंख्या. आता मला माहिती आहे तुम्ही मोजून सुद्धा काढू शकताय, काही अडचण नाही. पण एक फॉर्म्युला आहे काय आहे TN इज इक्वल टू झालाय बघा एका लेक्चरमध्ये मी घेतलाय हा पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलाय इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D हा फॉर्म्युला झालाय लक्षात ठेवा. बरं TN म्हणजे काय तर मला कितवं पद पाहिजे. इथं काय सांगितलंय 50 नंतर येणारी चौथी म्हणजे चौथं पद ना. 50 नंतरचं चौथं पद म्हणजे चौथं. TN म्हणजे T4 मला चौथं पद पाहिजे. बरं ए म्हणजे काय पहिलं पद. आता 50 नंतर म्हणजे पहिलं पद कोण 50 ना, पहिलं पद 50 असेल अधिक n-1 एकूण पद किती. आता इथं मात्र चूक होते बघा, इथं मात्र चूक कन्फर्म होणार. आता इथं कन्फर्म चूक कुठे होणार माहिती आहे काय, इथं n च्या ठिकाणी 4 घ्यायचं म्हणजे चौथी संख्या सांगितल्या ना चौथी, मग इथं 4 घ्यायचं काय 5 घ्यायचं हा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवायचं इथं 5 घ्यायचं. काय घ्यायचं इथं 5 टाकायचं. किती बघा मी परत एकदा सांगतोय 50 नंतर येणारी मला चौथी समसंख्या काढायला सांगितल्या बरोबर आहे. माझा हा फॉर्म्युला आहे, माझा ट्रेडिशनल फॉर्म्युला आहे TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D हा माझा फॉर्म्युला आहे. हा पाठ ठेवा, काय अवघड नाही फॉर्म्युला हा बरोबर आहे. बरं पहिलं पद 50 आहे. बरं n म्हणजे काय एकूण संख्या. n म्हणजे काय एकूण संख्या 100 वेळा सांगितलं n चा अर्थ. बरं n म्हणजे तुम्ही इथं काय ठेवणार 4 तरी ठेवू शकता, पण 50 नंतर म्हणजे 50 धरायला पाहिजे का नाही, 50 एक धरायला पाहिजे आणि मग 4 50 अधिक 4 म्हणजे एकूण किती संख्या n म्हणजे 5. इथं ठेवायचं 5 वजा 1. D म्हणजे काय D म्हणजे काय अंतर ना. D म्हणजे अंतर. मग विषम संख्या समसंख्या, समसंख्यामध्ये अंतर किती असते 2 समसंख्यामध्ये 2चं, म्हणून इथं 2 ठेवलं. जरा लक्ष द्या, मी एकदा सांगतो इथं चुकणार. ओके. हा दुसरी एक ट्रिक शॉर्ट ट्रिक सांगतो त्याच्यासाठी, पण हा बेसिक फॉर्म्युला मात्र माहिती पाहिजे लक्षात ठेवा. बरं मला चौथं पद काढायचं आहे 50 अधिक 5 वजा 1 किती 4 आणि 4 गुणिले 2 किती 8 बरोबर आहे ना. 5 वजा 1 4 आणि गुणिले 2 4 दुने 8 आणि 50 अधिक 8 किती 58 म्हणजे चौथं पद किती येणार आहे 58. आलं. हा फॉर्म्युला वापरून आली गोष्ट ठीक आहे. बरं आता दुसरं न म्हणजे शॉर्ट ट्रिक न म्हणतात किंवा दुसऱ्या ह्यानं कशा पद्धतीने हे करू शकतो बघा मला संख्या काढायची आहे, ती समसंख्या काढायची आहे. मी काय केलं दिलेली संख्या घेतली. दिलेली संख्या म्हणजे कोण आहे 50 आहे ना. दिलेली संख्या अहो म्हणजे हाच फॉर्म्युला फक्त वेगळ्या बाजूने सांगितला. दिलेली संख्या इथे घेतलीच की मी ए म्हणजे दिलेली संख्याच घेतली ना, प्लस अधिक आयसा अधिक घेतलेच की. ट्रिक असं काय नाहीच आहे. अधिक फक्त फॉर्म्युला पाठ करायचा नव्हतं म्हणून वेगळं त्याला एक ट्रिक काढली, बाकी काय नाही. अधिक जी संख्या काढायची आहे जितकी तिची दुप्पट म्हणजे कोण काढायचं आहे मला चौथी संख्या काढायची आहे ना. चौथी संख्येच्या काय करायची मी दुप्पट करायची बरोबर आहे. ज्या म्हणजे हेच फक्त वेगळ्या बाजूने लिहिलंय फक्त लक्षात ठेवा. ज्या क्रमांकाची संख्या काढायची आहे त्याची दुप्पट लक्षात ठेवा. बघा लक्ष द्या, महत्वाची गोष्ट आहे. मला संख्या काढायची आहे, चौथी संख्या काढायची काय प्रश्न नाही. दिलेली संख्या किती आहे 50 आहे बरोबर आहे. मधलं चिन्ह अधिक ज्या क्रमांकाची संख्या कितव्या काढायची आहे चौथ्या क्रमांकाची त्याची दुप्पट किती येते 8. 50 अधिक 8 किती 58 म्हणजे इथं डायरेक्टली येते बरोबर आहे का बाबा. मला दिलं असं आहे आणि त्याची एवढी संख्या काढ. काय करायचं ती संख्या घ्यायची प्लस जे दिलंय त्याची दुप्पट घ्यायची, डायरेक्टली आन्सर येणार. पण हा फॉर्म्युला पण माहिती पाहिजे. ओके.
बघा पुढचा प्रश्न काय आहे, 40 नंतर येणारी 12वी समसंख्या कोणती? 40 नंतर येणारी कितवी समसंख्या काढायची आहे मला? 12वी. काय अडचण नाही हो, मला फॉर्म्युला डायरेक्टली वापरतो फक्त. TN इज इक्वल टू, पाठ करा, A प्लस N-1 इंटू D. फॉर्म्युला एवढ्यासाठी माहिती पाहिजे सांगायला लागलोय मी, कारण उरलेली जे पुढचे प्रश्न हे करायचे आहेत की नाही, किती ट्रिक हे करून करणार आहे तुम्ही, किती शॉर्ट ट्रिक वापरणार आहे, हा एकच फॉर्म्युला त्याच्यापेक्षा पाठ करा. नाहीतर प्रत्येक वेळी अरे बापरे विषम संख्याचं आलंय मग त्याला सम आला काय बघायचं नाही, काही अडचण नाही. हा एक फॉर्म्युला वापरा. TN म्हणजे मला कितवं पद काढायचं आहे? 12वं. A म्हणजे पहिलं पद 40 अधिक N मला 12वं काढायचं आहे, 12वं काढायचं आहे, पण ते हे धरायचं का नाही, 12वी सम म्हणजे बरोबर आहे ना, म्हणजे 13 घ्यायचं. 13 वजा 1 इंटू D म्हणजे काय, अंतर 2 असते. बरं बघा, 40 अधिक 13 आणि 13 वजा 2 किती? 12 आणि 12 गुणिले 2 किती? 24 आणि 40 अधिक 24 करा, तेच येणार. पण फक्त जरा लक्षात ठेवा, ह्या फॉर्म्युल्यासाठी फक्त घ्यालो मी 4 आणि 6 64, म्हणजे उत्तर फायनल किती येईल तुमचं? 64. लक्षात आली का गोष्ट? फार महत्वाची आहे. ठीक आहे, ओके. आता बघा जरा पुढील प्रश्न वेगळा आहे. 48 नंतर येणारी क्रमगत 9वी विषम संख्या, इथं लक्ष द्यायचं, 9वी विषम संख्या विचारली आपल्याला. 9वी काय विचारली आहे? विषम संख्या. आणि 48 काय आहे? सम आहे. 48 काय आहे? सम आहे. आणि मला विचारलेली आहे विषम. ह्या दोन गोष्टींच्याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे, बघा मी कशी काढू शकतो ती संख्या, सिंपल काढायची आहे, काय प्रॉब्लेम नाही एवढा, जसं आधी करत होतो तसंच. संख्या 48 बरोबर आहे, अधिक मला काढायची किती वेळ आहे? 9वी संख्या. तुम्हाला माहिती आहे 9ची आपण काय करतो? दुप्पट करतो. दोन गोष्टी क्लिअर झाल्या, बरोबर आहे की नाही? मी काय घेतली पहिल्यांदा, ही 48 घेतली आहे अशी, आणि मला काढायची आहे 9वी, म्हणून 9 दुनी 18 बरोबर आहे. म्हणजे 48 अधिक 18 बरोबर काय येतंय? 66 येते. बरोबर, याचं उत्तर किती येते? 66 येते. पण जरा लक्षात ठेवा, 66 काय झाली हो? समसंख्या झाली ना. 66 काय झाली? समसंख्या झाली. म्हणजे ही 66 क्रमगत समसंख्या झाली. आता मला विषम काढायचे तर वजा 1 घ्यायचं. वजा काय करायचं? 1 करायचं. म्हणजे ह्याच्यातनं वजा 1 केला, किती आलं उत्तर? 65. हे माझं असेल फायनल आन्सर. ठीक आहे, लक्षात ठेवा, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता जरा बघा पुढचा काय प्रश्न आहे. 33 नंतर येणारी क्रमगत 7वी विषम संख्या. जरासं कन्फ्युजन होऊन देऊ नका काय ह्या 2-3 प्रश्नांच्या मध्ये, फक्त मी ते एक्स्ट्रा साठी घेतलेले आहेत. लक्षात ठेवा, एक्स्ट्रा साठी आहे ते. म्हणजे जे विद्यार्थी अदर एक्झाम पण देत असतील, म्हणजे जरी जे विद्यार्थी पोलीस भरती सुद्धा देत असतील, म्हणजे ग्रुप डी बरोबर काही विद्यार्थी पोलीस भरती पण देत असतील, त्यांना पण हे प्रश्न काय असतील? महत्त्वाचे असतील, म्हणून हे प्रश्न घेतलेत. लक्षात ठेवा. ठीक आहे, काय आहे? 33 नंतर येणारी क्रमगत 7वी विषम संख्या सांगितली आहे. 7वी विषम संख्या विचारलेली आहे मला. इथं माझा फॉर्म्युला वापरू शकतोय बघा. TN इज इक्वल टू काय माझा फॉर्म्युला? A प्लस N-1 इंटू D. हा फॉर्म्युला वापरू शकतो. किंवा 33 नंतर येणारी म्हणजे 33 प्लस 7वी विचारल्या, 7 गुणिले 2 केलं, 7 गुणिले डायरेक्टली 2 केलं, हेच तुमचं डायरेक्टली उत्तर येते. म्हणजे 33 अधिक 14, 7 आणि 4 म्हणजे 47. आन्सर किती येईल त्याचं? 47. लक्षात ठेवा. ओके, म्हणजे याचा अर्थ आहे इथं सम आहे आणि मला इकडं पण सम विचारल्या, इकडं सम संख्या आहे, इथं पण मला सम संख्या विचारल्या, डायरेक्टली हे वापरायचं. इथं विषम आहे, मला इकडं पण विषम विचारल्या, डायरेक्टली हे वापरायचं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त इकडं सम आणि इकडं विषम विचारल्या, फक्त इकडं सम आणि इकडं विषम विचारल्या, तरी त्याच्यातनं काय फक्त करायचं? वजा 1. काय करायचं? वजा 1. तेवढ्या दोन गोष्टी फक्त काय करा? लक्षात ठेवा. बाकी हे व्हेरी सिंपल आहे. ओके, बघा पुढील टाईपचा प्रश्न आहे. पुढील जरासा वेगळा प्रश्न आहे. दोन संख्यांची बेरीज 33 असून त्यांची वजाबाकी 15 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? हा प्रश्न आहे. बरं, हा प्रश्न दोन प्रकारे सुटतोय. ओके, एक आहे लेंथी बेसिक मेथड आणि दुसरी एकदम ट्रिक मेथड. आता ही बेसिक मेथड जी मी सांगणार आहे ती काय तुम्हाला वापरायची म्हणजे गरज नाही आहे, पण लक्षात ठेवा काही वेळेला हे बेसिक जे आहे ना, इतर मोठी गणितं सोडवत असताना गरजेचं असते. बेसिक माहीत असणं हे फार गरजेचं आहे. ओके, बघा काय सांगितले? दोन संख्यांची बेरीज 33 असून त्यांची वजाबाकी 15 आहे. बरं, दोन संख्यापैकी एक संख्या मी काय म्हणली? x आहे म्हणली. दोन संख्यापैकी एक संख्या काय म्हणली? x मानली. म्हणजे समजा मोठी संख्या x मानली मी, त्याच्यातली मोठी संख्या जी आहे ती x मानली, आणि जी लहान संख्या आहे ती काय मानली मी? y मानली. मोठी संख्या काय मानली? x मानली आणि लहान संख्या काय मानली? y मानली. आता काय सांगितले? दोन संख्यांची बेरीज 33 आहे, म्हणजे x अधिक y बरोबर काय आहे? 33 आहे. ही एक मोठी संख्या, ही एक लहान संख्या, यांची बेरीज किती आहे? 33 आहे. सरळ सांगितले ते मांडलं. हां, समजा हे पहिलं हे झालं,
इक्वेशन तयार झालं. पुढे काय सांगितलंय, त्यांची वजाबाकी 15 आहे. आता वजाबाकी 15 आहे, मोठ्या संख्येतनं लहान संख्या जाते, म्हणजे x वजा y बरोबर किती आहे 15. ह्या दोन गोष्टी कुणाला अडचण आहेत का, नसतील कदाचित. ओके, क्लिअर आहे या गोष्टी. दोन संख्यांची बेरीज 33 आहे, दोन संख्यांची वजाबाकी 15 आहे. आता काय केलं, मला काय पाहिजे आहे, लहान संख्या, म्हणजे मला y ची किंमत पाहिजे आहे, म्हणजे मला x आणि y च्या ह्यांच्या किमती काढायच्या आहेत, बरोबर आहे. आणि त्यासाठी मला हे दोन इक्वेशन सोडवायला पाहिजे. ही दोन इक्वेशन काय करायला पाहिजे, सोडवायला पाहिजे. लक्षात ठेवा कशा पद्धतीने सोडवली जातात, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कशी सोडवली जातात बघा. समजा मी ह्या दोघांची काय केली, आता वजाबाकी केली. ह्या दोन इक्वेशन घेतल्यात, ह्यांची वजाबाकी केली. माहित आहेत ना, करतात, सर्वांना माहित असेल. ह्यांची वजाबाकी केली. कशी केली, वजाबाकीमुळे काय होते, समजा x मधनं x निघून गेलं, म्हणजे निघूनच गेलं, y 2y होणार, म्हणजे y अधिक y, बरोबर आहे ना. हे माहित आहे ना सर्वांना, कदाचित हे माहित असतील गोष्ट. बघा x मधनं x निघूनच जाणार काय, आणि y, ह्या y मुळे ह्याचं चिन्ह बदलणार ह्या वजामुळे, आणि वजामुळे ह्याचं चिन्ह सुद्धा अधिक होणार, म्हणजे y अधिक y किती होणार 2y. आणि बरोबर ह्यांची सुद्धा वजाबाकीच ना, 33 मधनं 15 गेलं, किती उरते बघा, 13तनं 5 गेलं, 8 उरले, बरोबर आहे. आणि 3 मधनं 2 गेले, 1 उरला, म्हणजे 18, म्हणजे 2y बरोबर किती 18. तर y ची किंमत किती हो, 18 भागिले 2 बरोबर किती 9. म्हणजे y बरोबर किती आलं, 9 आलं. म्हणजे लहान संख्या किती आली, 9 आली. उत्तर आले काय बघा. पण आता आपण काय करूया, मोठी संख्या पण काढूया. मोठी संख्या कशी पण काढता येते, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवा, इथं काय दिलंय, x अधिक y बरोबर 33, बरोबर आहे. x अधिक y बरोबर 33. आता मी तो y ची किंमत ठेवली, इथं y ची किंमत ठेवली. y ची किंमत किती आहे, 9 बरोबर 33. समजलं ना, समजते. ओके, आता मला x ची किंमत काढायची आहे. हे 9 इथं अधिक आहे, तिकडे गेले की काय होणार, वजा होणार, म्हणजे 33 वजा 9. एवढं बेसिक तरी माहित पाहिजे. इकडं पलटून वगैरे वजा होते, बेरीज होते, ते माहिती पाहिजे. मग 33 मधनं 9 इकडं वजा झालं. आता 33 मधनं इकडं वजा झाल्यानंतर 9 किती होते, 3 गेले 6 गेले 24 ना, 24. म्हणजे x बरोबर किती राहणार आहे, 24. म्हणजे मोठ्या संख्येची किंमत किती झाली, 24. बरं, या दोन गोष्टी समजल्या का बघा. म्हणजे ह्या मेथडनं हे सोडवू शकतो, पण गरज नाही आहे, अशी करायची. का सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. ओके, ही समजलं असेल तुम्हाला, दोन गोष्टींच्या किमती तुम्ही काढलेल्या आहेत. बरं, आता दुसऱ्या टिके मेथडनं कशी काढू शकतो मी. मला मोठी संख्या समजा काढायची आहे, मला कसली संख्या काढायची आहे, मोठी संख्या काढायची आहे. तर कशी काढायची सांगतो. मला बेरीज दिली आहे 33, मला वजाबाकी दिली आहे 15. काय करायचं, 33 अधिक 15 भागिले 2 करायचं. 33 अधिक 15 भागिले 2 काय येणार, मोठी संख्या येणार. बरं, 33 अधिक 15 करा, 8, 3 आणि 5 8, 3 आणि 1 4, 48. 48 भागिले 2, बेक के बे, 2 2 4 आणि 2 चौक 8. आणि काय मोठी संख्या 24 डायरेक्टली. ठीक आहे, पुढं मला लहान संख्या काढायची आहे. मला काय काढायची आहे, लहान संख्या काढायची आहे. मी कशी काढणार, मला बेरीज दिली आहे 33, मला वजाबाकी दिली आहे 15. 33 वजा 15 करायचं भागिले 2 करायचं. ह्यानं काय येते, माझी लहान संख्या निघते. म्हणजे मागाच्या मेथडनं तर निघतातच दोन्ही गोष्टी, पण ह्या मेथडनं सुद्धा मला वाटते 33 वजा 15 18 असणार आहे, बरोबर आहे. आणि 18 भागिले 2 बरोबर किती 9. आल्या का बघा, दोन्ही गोष्टी ह्या सेम आल्या का, आल्या. म्हणजे तेच ऑप्शन येणार आहे, तेच उत्तर येणार आहे. म्हणजे ही सुद्धा गोष्ट तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. ओके, पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांची बेरीज 57 असून त्यांची वजाबाकी 45 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती. लहान संख्या काढा किंवा मोठी संख्या काढा, काही प्रश्न नाही. बघा, आपण दोन्ही मेथडनं काढू शकतो. आपण दुसरी मेथड वापरूया. मला कोणतीही संख्या काढायची आहे, समजा मोठी संख्या काढायची आहे. मी काय करणार, 57 आणि 45 ची बेरीज, कधी बेरीज आणि वजाबाकी दोन्ही दिलेला आहे आणि मला संख्या काढायच्या आहेत. तर ओके, 57 अधिक 45 भागिले 2. आणि मला जर लहान संख्या काढायची असेल तर काय करणार, 57 वजा 45 भागिले 2. ह्या दोन गोष्टी सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये द्या. ह्या दोन गोष्टी काय करा, सोडवा आणि तुम्ही ह्या मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहून द्या. ठीक आहे, बघा पुढील प्रश्न काय आहे. x ही विषम संख्या असल्यास क्रमाने येणारी समोरील विषम संख्या कोणती. ओके, आता x ही विषम संख्या आहे, म्हणजे समजा 5 धरा, विषम संख्या आहे ना 5. बरं, त्याच्या पुढची क्रमाने येणारी पुढची विषम संख्या कशी काढतोय मी, 5 अधिक 2 ना, बरोबर 7. पुढची 7 आहे ना विषम संख्या, सर्वांना माहिती आहे. म्हणजे x अधिक 2 ही पुढची विषम संख्या. काय प्रॉब्लेम आहे का, नाही आहे. व्हेरी सिंपल क्वेश्चन, फक्त एक समजायला पाहिजे म्हणून फक्त घेतलेला आहे. ठीक आहे, ओके. बघा पुढील प्रश्न.
आता आपलं ते जे सम, विषम आणि नैसर्गिक संख्या यांची बेरीज कशी करायची काय हे सर्व आता गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आता पुढच्या पॉईंटकडे हे करतोय आपण. ह्याच्या आधी आपण संख्यांचे सर्व प्रकार बघितलेले होते. मग त्या मूळ संख्या असतील, संयुक्त संख्या असतील, सहमूळ संख्या असतील किंवा त्रिकोणी संख्या असतील, समसंख्या असतील, विषम संख्या असतील, नैसर्गिक संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील, ऋण पूर्णांक असतील, धन पूर्णांक संख्या असतील, परिमेय संख्या असतील, अपरिमेय संख्या असतील, याच्याबद्दल सर्व थोडंफार माहिती आपण बघितलेली आहे याच्या आधी. आता फक्त आपण एक त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्येवर जरा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यामुळे हा शेवटचा पॉईंट आपण म्हणजे हा इथला पॉईंट ह्या लेक्चरचा शेवटचा पॉईंट. अजून नंबर सिस्टम संपायला भरपूर लेक्चर्स होतील, लक्षात ठेवा. त्याचबरोबर नंतर आपण एनटीपीसीला आलेले सुद्धा प्रश्न भरपूर घेणार आहे, त्यामुळे अजून भरपूर वेळ लागेल. ठीक आहे, बघा खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न आहे. आता मला जरा सांगा पहिल्यांदा त्रिकोणी संख्या म्हणजे काय. ह्याच्या आधी झालेला आहे बरं का. त्रिकोणी संख्या म्हणजे काय सिंपल भाषेमध्ये सांगतो. त्रिकोणी संख्या झालेला आहे दोन क्रमवार नैसर्गिक किंवा दोन क्रमगत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट. बरोबर आहे का. म्हणजे 5 गुणिले 6 ह्याची निमपट ही जी असते तिलाच काय म्हणतात त्रिकोणी संख्या म्हणतात. म्हणजे काय बेके बे बेत्रिक 6 बेके बे बेत्रिक 6 5 त्रिक 15. आता हे त्रिकोणी का कारण त्याच्यामध्ये ते प्रॉपर ते त्रिकोण ट्रिंगल आहे ना तयार करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो समजा 15 आहे ना, ही जरा लहान घेऊया, आय एम सॉरी जरा लहान घेऊया. बघा मी काय करतोय त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमवार नैसर्गिक संख्या. समजा 2 आणि 3 घेतल्या क्रमगत नैसर्गिक संख्या आहेत ना त्याची निमपट म्हणजे भागिले 2 हीच काय असते नैसर्गिक संख्या. 2 ला 2 निघून गेलं राहिलं काय 3 म्हणजे 3 ही काय झाली त्रिकोणी संख्या झाली. बरं म्हणजे काय असते माहिती आहे का तू पॅटर्न कुठला फॉलो करतोय 3 पैकी एक डॉट समजा इथं दिला म्हणजे एक संपला एक गेला राहिलं किती आता 2 राहिल्यात ते खाली असे दिले झाला काय त्रिकोण तयार म्हणजे ती त्रिकोणी संख्या असते. ठीक आहे. किंवा अनेक ऑप्शन एक घेऊया 4 गुणिले 5 नैसर्गिक संख्या आहेत ना क्रमगत भागिले 2 केलं. बघा बेके बे 2 दुने 4 म्हणजे 5 दुने 10 ही काय झाली हो नैसर्गिक हे त्रिकोणी संख्या. समजते ना त्रिकोणी संख्या कशी काढली दोन क्रमगत नैसर्गिक संख्या 4 आणि 5 भागिले 2 बेके बे 2 दुने 4 5 दुने 10. आता 10 सुद्धा त्रिकोणी संख्या कशी आहे बघा 10 पैकी एक डॉट इथं दिला मग त्यानंतर 2 डॉट इथं दिले राहिले किती 3 गेले म्हणजे 7 राहिले ना. आता 7 राहिले बघा 7 पैकी 3 असे दिले इथं आता राहिले किती 4 मग 4 खाली दिले आणि काय झाली का त्रिकोणी संख्या तयार. अशा पद्धतीने ही काय तयार होते एक त्रिकोणी संख्या तयार होते. ही लक्षात आली गोष्ट. बरं नेमका प्रश्न काय विचारलाय बघा मला खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या आहे ती ओळखायची आहे. बरं मग त्रिकोणी संख्या आता ओळखायची कशी दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके बघा त्रिकोणी संख्या ओळखायला एक काम करायचं ह्या संख्येची तिथं काय केलं त्रिकोणी संख्या काढायला काय केलं आपण निमपट केलते. मग आता त्रिकोणी संख्या मला ओळखायची आहे मला इथं दुप्पट करायला लागणार. काय करायला लागणार दुप्पट करायला लागणार. मी काय करतो पहिला 5ची दुप्पट करतो. 5ची दुप्पट किती येते 10. बरं हिची पण दुप्पट करून घेतो किती येते 20. बरोबर आहे की नाही. हिची पण दुप्पट करून घेतो किती येते 40. हिची पण दुप्पट करून घेतो किती येते 80. ह्या गोष्टी क्लिअर आहेत म्हणजे दुप्पट करून घेतली. एवढं काय करत बसायची गरज नाही डोक्यात लगेच येते पण इथं फक्त मी सांगायला लागलोय म्हणून सांग. ह्याचे अवयव पाडायचे ह्याचे अवयव कसे पडतात 5 दुने 10 पडतात का नाही पडतात. ओके आता हे जे येणारे अवयव आहेत हे जर क्रमगत असते की नाही क्रमगत तर लक्षात ठेवायचं ही काय असते त्रिकोणी संख्या असते. म्हणजे उदाहरण देतो बघा फॉर एक्झाम्पल हेच घेऊया 40 2 गुणिले 20 येतंय किंवा 4 गुणिले 10 येतंय किंवा आणखीन येत असतील 8 5 40 5 गुणिले 8 येते. बरोबर आहे की नाही. लक्षात ठेवा ह्याच्यात कुठे क्रमगत दिसायला लागले का बघा नाही दिसत आहे हो. बरं 20च्या बाबतीत जरा बघा 4 गुणिले 5 4 5 20 ना आलं काय क्रमगत आलं काय त्याचे अवयव पडलेले म्हणजे 10 ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे. आताच बघितली होती ना 2 मिनिटापूर्वी 10 ही काय झाली त्रिकोणी संख्या. लक्षात ठेवा कशा पद्धतीने त्रिकोणी संख्या ओळखायची. आणखीन काही प्रश्न घेतो म्हणजे समजतील. ठीक आहे बघा पुढचाच प्रश्न बघा त्याच सारखा खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती पहिल्यांदा सांगितले दुप्पट करून घ्या. बरं दुप्पट करून घ्या ह्या गोष्टी मनातल्या मनात करायच्या असतात लक्षात ठेवा. नाही तर तिथं उगीच मोठ्यात मोठं हे काहीतरी थिसिस वगैरे लिहाल निबंध वगैरे मोठा असं काय करायची गरज नाही आहे. 25 दुने 50 मी तर सांगतो फक्त सांगत असताना पर्याय नाही. 18 दुने 36 17 दुने 34 आणि 15 दुने 30. काय करायचं पहिल्यांदा जे लहान आहे की नाही लहान सिंपल बाजूने पहिला करत यायचं डोकं फक्त चालवायचं 30 6 5 30 हाय काय
6 पंच 30, 5 गुणिले 6 झालं, हेच उत्तर आहे. दुसरं काय संबंधच नाही. 15 हेच डायरेक्टली काय आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आता जरा बघा पुढचा प्रश्न. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? त्याच्या आधी एक गोष्ट फक्त जरा व्यवस्थित सांगतो बघा. मगाशी डेफिनेशन सांगितलेली त्रिकोणी संख्येची 4 गुणिले 3 3 गुणिले 4 क्रमगत नैसर्गिक संख्या. ह्या क्रमगत नैसर्गिक संख्या ना त्यांची निमपट म्हणजे भागिले 2 केलं की तयार होते ती काय असते? त्रिकोणी संख्या असते. तयार होती काय असते? त्रिकोणी संख्या असते. बरं त्रिकोणीच का असते ते सांगितलं, ट्रिंगल तयार होतोय. बरं हिची कशी काढली मी त्रिकोणी संख्या? बे के बे 2 दुनी 4 3 दुनी 6 म्हणजे 6 काय झाली? त्रिकोणी संख्या. ही गोष्ट इथपर्यंत क्लिअर आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे की त्रिकोणी संख्या कशी होती कळालं. बरं ही त्रिकोणी संख्या झाली आणि ह्या त्रिकोणी संख्येचा हा पाया आहे. हा काय झाला या त्रिकोणी संख्येचा? ही काय तयार झाली? ही त्रिकोणी संख्या आहे ना आणि हा त्रिकोणी संख्येचा पाया झाला. बरं मला 6 ही त्रिकोणी संख्या दिली आहे माझ्याकडे आता आणि मला हा पाया काढायचा आहे. कसा काढणार पहिल्यांदा ते सांगतो, म्हणजे मला या 10 या त्रिकोणी संख्येचा पाया काढता येईल. ओके, मी काय करणार, ही मला त्रिकोणी संख्या दिली आहे लक्षात ठेवा. आता त्रिकोणी संख्या मला ओळखायची नाही. याच्या आधीचा पॉईंट काय झाला? त्रिकोणी संख्या ओळखायची कशी? काय करायचं आहे? फक्त दुप्पट करायची, अवयव पाडायचे, त्रिकोणी संख्या ओळखली जाते. लक्षात ठेवा. आणि इथं मला काय करायचं आहे? आता जरा बघा मी काय केलं बघा, लक्षात ठेवा, ही महत्वाची गोष्ट आहे. मगाशी काय केलेलं होतं आणि आता काय केलेलं होतं? ह्या 6ची दुप्पट केली, म्हणजे जशी दुप्पट करत होतो तशी दुप्पट केली, काय प्रॉब्लेम नाही. 6 दुनी किती? 12. 6 दुनी किती? 12. दुप्पट केली, काय प्रॉब्लेम आहे कुणाला? नाही आहे. ठीक आहे. मला सांगा 12च्या आधी पूर्ण वर्गसंख्या कोण आहे? 12च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या, वर्गसंख्या पाठ आहेत ना? 9 आहे. 9 12च्या आधी पूर्ण वर्गसंख्या 9 आहे बघा. आणि 9 हा कुणाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. बघा लक्ष द्या, मी काय केलंय, मला ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे, मी तिची पहिला दुप्पट केली, गुणिले 2 केलं, उत्तर किती आलं? 12 आलं काय? 12च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या कोण आहे? 9 आहे. 9 12च्या आधी पूर्ण वर्गसंख्या 9 आहे आणि 9चं वर्गमूळ किती आहे? 3 आहे. म्हणजे 3 हा त्या संख्येचा काय झाला? पाया आहे. काय हाय? काय पाया? बरोबर आहे. काय म्हणजे पाया कसा शोधायचा कळायला ह्या स्टेपमधनं? काय नाही, सिंपल आहे. जरा तुम्ही म्हणाल सांगत असताना काही वाटतील काही गोष्टी, जरा सराव करा. काही गोष्टी स्वतःहून त्रिकोणी संख्या तयार करा. स्वतःहून त्रिकोणी संख्या सहज तयार करता येतात. 11 गुणिले 12 भागिले 2 त्रिकोणी संख्या तयार झाली. मग त्रिकोणी संख्येवरनं परत मागे यायला बघा, त्याचा पाया शोधायला बघा, सहज गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. बघा आता 10 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा आहे मला. मी कसा शोधणार आहे? 10 गुणिले पहिला 2 केलं, किती आलं? 20. 20च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या कोण आहे? 16 ना? 16. 20च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या 16, हिची फक्त दुप्पट केली. दुप्पट केल्यानंतर ह्याच्या आधीची पूर्ण वर्गसंख्या 16. 16चं वर्गमूळ किती? 4 × 16 4. म्हणजे 4 हा काय झाला त्याचा पाया? 4 हा काय झाला त्याचा पाया? चेक करून बघू शकतो. 4 गुणिले 5 भागिले 2 बे के बे 2 दुनी 4 5 दुनी 10 आलं काय? चेक करून बघितलं काय? गोष्ट समजली? बरं आणखीन एक प्रश्न त्यातूनच एक घेतो बघा. समजा असा प्रश्न आला, 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती काढायचा आहे मला. काय केलं पहिल्यांदा? 21 दुने 42 बरोबर आहे. काय 21 दुने 42. बरं 42च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या किती? 36 आहे. 36 आहे का? पाठ वर्ग ठेवा 30 पर्यंत. 36 आहे. मला सांगा 36चं वर्गमूळ किती आहे? 6. 36चं वर्गमूळ किती आहे? 6. 6 काय झाला त्याचा पाया? चेक करू काय? 6 गुणिले 7 भागिले 2 बे के बे बे त्रिक 6 7 त्रिक 21 आलं काय उत्तर? गोष्टी क्लिअर आहेत. ह्या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा, म्हणजे एकाच गोष्टीभोवती फक्त गोष्ट फिरते उलट सुलट. त्रिकोणी संख्या बरोबर 2 क्रमगत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2. मग मला त्रिकोणी संख्या दिली असली तर हे भागिले 2 आहे, तिथं गुणिले 2 करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? बघा ना, इथंच सगळ्या गोष्टी फिरता येत. आणि पाया कसा काढायचा ही फक्त गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. जरा पुढच्या टाईपचा प्रश्न बघा. 21 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या काढायची आहे तुम्हाला. 21 नंतर येणारी. आता ह्याच्या आधीचा प्रश्न काय झाला? पाया शोधा. पाया शोधायचा कळाला काय? पाया कसा शोधला मी? बरं पाया कसा शोधला तुम्हाला समजलेला आहे. बरं त्याच्या आधी मला जरा सांगा, 21 नंतर येणारी म्हणजे 21 काय आहे? त्रिकोणी संख्या आहे ना, मग त्याचा पहिला पाया शोधा. पाया कसा शोधायचा झालेला आहे याच्या आधी. काय केलं? 21 गुणिले 2 बे के बे 2 दुने 4 21 त्याचा दुप्पट करून घेतली 42 आली. आणि काय केलं? 42च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या पाया काढायला झाले बघा. याच्या आधी बघा तुम्ही 42च्या आधीचा पूर्ण वर्गसंख्या किती आहे? 36 ना? 36. आणि 36चं वर्गमूळ किती 6.
म्हणजे 21चा पाया किती आला? 6 आला. समजलं? म्हणजे 21चा पाया आला 6. 21 या त्रिकोणी संख्याचा पाया 6. इथपर्यंत क्लिअर आहे गोष्ट? नो प्रॉब्लेम. प्रश्न काय विचारला? 21 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या, चौथी एक्स्ट्रा, ह्या पायामध्ये 4 अधिक मिळवा. बरोबर आहे का? 4 पायामध्ये 4 अधिक मिसळल्या, त्रिकोणी संख्येत मिसळत नाहीत. पाया काढला आणि पायात 4 अधिक मिसळलं, किती आलं? 10. बरं, 10 हा काय झाला? पायाच आलाय ना. 10 पाया आलाय हो, पायात 4 मिसळले. बघा, लक्ष द्या. 6 माझा पाया आलता, त्याच्यामध्ये मी 4 मिसळलं, 10 माझा पाया आला. बरोबर आहे का नाही? बरं, मला काय काढायचं आहे? चौथी त्रिकोणी संख्या. पाया काढायचा आहे का? नाही, त्रिकोणी संख्या काढायची आहे. 10 गुणिले 11. त्रिकोणी संख्या कशी काढतो? माझ्याकडे पाया आलाय, त्याच्या पुढची संख्या 11 घ्यायची, भागिले 2. बेके बे, बे पंचे 10. 11 गुणिले 5 55. हे उत्तर. बरं, लक्षात आले का? बघा, लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय काम केलं मी? 41ची पाया काढला, 41चा पाया काढला. मला काय सांगितलंय? चौथी त्रिकोणी संख्या. त्या पायामध्ये अधिक 4 मिसळलं. कारण का? येणाऱ्या संख्येचा, चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे? 10 असणार आहे. कारण ह्या पायात अधिक 4 असणार आहे ना. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. जरासं कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. 10 हा तिचा पाया असेल, मग 10 जर पाया असेल तर त्रिकोणी संख्या कशी काढणार? 10 गुणिले 11 भागिले 2. कारण शिकवलंय, उलट करा. मग अशी पाया काढायला शिकवलं, आता पायावरनं त्रिकोणी संख्या येणार ना. लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 15 नंतर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती? हा पुढचा प्रश्न आहे. बरोबर आहे. याच्या आधी पण प्रश्न सोडवून सांगितलाय. 15 ही त्रिकोणी संख्या आहे, तिचा पहिला काय शोधा? पाया शोधा. काय शोधा? पाया शोधा. काय करायचं? 15ची दुप्पट करायची. 15 गुणिले 2 30. 30च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या शोधायची. 30च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या मला वाटते किती आहे? 5चा वर्ग 25. बरोबर आहे ना? 25 आहे. 30च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या 25 आहे. 25चं वर्गमूळ किती आहे? 5. म्हणजे पाया किती आला? 5 ना. पाया किती आला? 5. बरं, इथंपर्यंत काढून थांबायचं. फक्त 15चा पाया काढून थांबायचं. आता पुढे काय करायचं बघा. 5 मला कितवी त्रिकोणी संख्या काढायला सांगितली? 10वी. अधिक 10. बरोबर आहे की नाही? बरोबर किती? 15. म्हणजे मला जी 10वी त्रिकोणी संख्या काढायची आहे तिचा पाया किती? 15. तिचा पाया किती? 15. बघा, मी पहिला काय केलं? 15चा पाया काढला, किती आला? 5. त्याच्यात 10 मिसळलं. का मिसळलं? मला जी 10वी त्रिकोणी संख्या काढायची आहे तिचा पाया किती आहे? 15. मग आता मला ती संख्या सहज काढता येते ना. काय? 15 गुणिले 16 पुढची संख्या भागिले 2. समजलं का नाही? पहिल्यांदा काय केलं मी? 10व्या त्रिकोणी संख्येचा पाया काढला आणि मग ती संख्या काढली. बेके बे, 82 16 आणि 15 8 8 5 40 7 4 8 1 4 12 120. उत्तर किती येईल? 120. काय अडचण आहे कोणाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये द्या, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, थोडासा वेगळा प्रश्न आहे, वाचायचा. 120च्या मागील येणारी, मागची कळालं ना, समोरची आणि मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? मागील त्रिकोणी संख्या विचारल्या. सेम आहे, सेम, फक्त एकच फरक करायचा आहे. काय बघा, 120च्या ना, मग 120चा पहिला काय करूया? पाया काढूया. 120 या संख्येचा पहिला काय करूया? पाया काढूया. जसं मगाशी करत होतो तसंच. मग काय करतोय? 120 गुणिले 2 2 0 0 2 2 4 2 2 2. ओके. त्याच्या आधीची मला वाटते 196 14चा कितीचा? 15चा येतोय. बरोबर आहे ना? 15चा किती? 225. बरोबर आहे. 225 15चा. ह्याच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या किती? 225. कुणाचा हा वर्ग? 15चा. माहिती आहे ना? हा झाला 120चा पाया. हा कुणाचा पाया झाला? 120चा पाया. समजलं काय? बघा, लक्ष द्या, ठीक आहे. 240च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या 225, जो कुणाचा वर्ग आहे? 15चा. बरं, 15 हा कुणाचा पाया झाला? 120चा. प्रश्न काय विचारलाय बघा, पहिली गोष्ट क्लिअर केली. प्रश्न काय विचारलाय? मागील येणारी चौथी संख्या. माझा पाया आहे 15, कुणाचा? तो 120चा. त्याच्या माग आहे म्हणजे वजा 4 या पाहिजे ना. 15 वजा 4, 15 वजा 4 किती? 11. म्हणजे येणारी मागची जी चौथी संख्या येते तिचा पाया किती आहे? 11. बरोबर आहे की नाही? मला ती संख्या काढायची आहे. आता पाया मिळाला 11 गुणिले 12 भागिले 2. क्लिअर आहे का? बेके बे, बे सक्क 12, 11 गुणिले 6 66. 66 ही ती त्रिकोणी संख्या येईल. काय प्रॉब्लेम आहे का बघा? ओके. आता बघा, आपण ह्या लेक्चरच्या माध्यमातून आणखीन ह्या नंबर सिस्टममध्ये पुढे जाण्याचं हे केलेलं आहे. बघा, सगळे पॉइंट आणि प्रत्येक चॅप्टरमधले, ह्याच नाही,
आणि प्रत्येक विषयातले एक आणि एक पॉईंट, एक आणि एक प्रश्न सोडवून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. तरी तुम्ही मला फक्त एकच हे करू शकता, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवा, जेणेकरून आपली फॅमिली जी आहे ती वाढेल, जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स वाढतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना काय होईल, त्याचा फायदा होईल. ठीक आहे. ओके, तरी आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.